सो स्पॉट रिडक्शन इज अ मिथ. तुम्ही त्याच्या मागे गेलं नाही पाहिजे आणि जर गेलात तर म्हणजे तुम्ही तुमचे पैसे फुकट घालवणार आहात, दुसरं काही नाही करणार आहे. जे कुठल्या पण आपल्याला कंपन्या हल्ली बरेच वेट लॉस सेंटर्स आहेत ना, म्हणजे गल्लोगल्ली वेट लॉस सेंटर्स, स्लिमिंग सेंटर्स आहेत. तर जर ते कोणी तुम्हाला सांगत असतील की नाही आम्ही फक्त पोट कमी करून देणार आहे, तर ते साफ झूट बोलतात. बेली फॅट जे आहे ना ते का जास्त महत्त्वाचं असतं, कारण आपला वेस्ट टू हाईट रेशिओ आणि वेस्ट टू हिप रेशिओ हे ठरवत असतं की आपल्या हार्टवर किती ताड आहेत. इंस्टाग्राम किंवा असं लोकांचं जर बघावं तर असंच वाटतं ना की आपण नुसते ॲप्स केले, ॲप क्रंचीज केले की आपलं पोट कमी होणार आहे, बाकी काही करायची गरज नाहीये. माझ्या ना बाबा तसे बारीक आहेत, पण ना त्यांचं पोट खूप मोठं आहे. तर आजचा आपला विषय हाच आहे, की पोटावरचं वजन किंवा पोटावरचं फॅट कसं कमी करायचं? पोट कसं कमी करायचं? हां. तर सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे, की पोट कसं कमी करायचं? हे बघ, आपलं पोट कमी करायचं म्हणजे एकतर आधी त्याच्या मागचं कारण जो जरा थोडं विचार केला पाहिजे, की म्हणजे जे पोट कमी करायचंय किंवा पोट जे बाहेर आहे, तर ते फक्त ते फॅट आहे का काही एडिमा आहे, ब्लोटिंग आहे. कारण खूप वेळा असं होतं, की ॲज सच फॅट पर्सेंटेज जास्त नसतं शरीरात. पुरुषांकडचं खास बरेच वेळा असं होतं, की पोट असं दिसत असतं मोठं बाहेर जरा थोडं. बाकी बारीक असतात असं. पण ते अनेक वेळा असं होतं, की ते ब्लोटिंग असतं, की तुमचं तुम्ही जे काही खाताय तर ते नीट पचत नसल्यामुळे किंवा त्याच्यामुळे तुम्हाला गॅसेस किंवा फ्लॅटुलन्स किंवा ब्लोट की म्हणजे नुसतं असं पाणी भरून राहिलंय पोटात, असं डब्बं-डब्बं वाटतं असं असू शकतं. सो दॅट इज नंबर 1 रिझन. दुसरं कारण काहींना असं असतं, की एडिमा असतो, की जर आता एखाद्याला डायबिटीज आहे किंवा त्यांना किडनीचे काही इश्यूज आहेत, स्टोन आहे, तर त्या अशा ह्याच्यात एडिमा पण असू शकतो. तर ते जे पोट बाहेर आहे ते खरंच फॅटच आहे ना आणि नॉट एनी ऑफ दीज अदर 2 रिझन्स, हे जरा बघून घ्यायला लागतं. तिसरं म्हणजे की तुमचा पोटाचा घेर हा बेली फॅटच जास्त आहे, की म्हणजे जे जरी तुम्ही असे बारीक असाल तरी जेव्हा आपण बॉडी कंपोजिशन अनालिसिस करतो तर तेव्हा तुम्हाला फॅट जे आहे ते 25% 30% असं दिसतं किंवा कधी-कधी त्याच्याहूनही जास्त असं. तर ते दॅट इज हॅव्हिंग मोर बेली फॅट, की म्हणजे तुम्हाला पोट फॅट, पोटाभोवतीचं फॅट जास्त आहे. पोटाभोवतीचं फॅट कसं कमी करायचं? काही असं स्पेसिफिक एक काही मी खाऊन किंवा काही कारण हल्ली पोट अशी जाहिराती पण येतात बघ, रिक्षे वगैरेच्या पण मागे असतात, की तुम्ही ही पावडर घ्या आणि पोट कमी करा असं. तर मी आता तुम्हाला सांगू इच्छिते, की तुम्ही असले काहीही म्हणजे पावडरी, चूर्ण, ॲपल सायडर व्हिनेगर, काही नुसतं हे पाण्यात हे घालून वाले काही प्रकार असं असं काहीही करून फक्त पोट कमी करायचं वगैरे असं कधीही होत नाही. त्यांनी फक्त एक गोष्ट फार फार तर होऊ शकते त्यांनी, की तुम्ही एखादे हे चूर्ण किंवा पावडर जे असतात, की नाही आता आमच्या इथे तर जो किराणामालवाला आहे ना, तर त्या दुकानात सुद्धा त्यांनी असं काय WhatsApp वेट लॉस पावडर, WhatsApp बेली फॅट बेली लॉस पावडर असं म्हणून ते विकतात आणि ते काय असतं तर जवस आणि जिरं न धने ना असं काहीतरी त्याची पूड असते आणि ते पब्लिक सगळं ते सकाळी पाण्यात एक चमचा घालून की पोट कमी करायला म्हणून ते पितात आणि मग ते गरम पाण्यात घालून प्यायल्यामुळे मग त्यांचं पोट साफ होतं. कारण जसं मी आधीच्या एपिसोडमध्ये सांगितलं असं की तुमचं जरा गरम पाणी तुम्ही प्यायलं की जरा साधारण आपल्याला पोट साफ व्हायला मदत होते. ते पोट नीट साफ झाल्यामुळे मग आपोआपच जेव्हा पोट साफ होतं तेव्हा जे जर बाहेर असं ब्लोटिंग किंवा बाहेर आलेलं पोट थोडंसं असेल तर थोडंसं तुम्हाला हलकं वाटतं, कमी वाटतं आणि मग लोकांना वाटतं की अरे वाह! आपलं पोट कमी झालं याच्याने. तर ते काही खरं तसं होत नसतं. असले काही प्रकार करून तुम्ही बेली फॅट कमी करू नाही शकत. इनफॅक्ट हल्ली बरेच असे ते माझ्या लहानपणी असायचे, आता अजूनही मिळतात की नाही ते प्रॉडक्ट्स मिळतात बहुतेक, की जे ते पोटाला ते नाही का पट्टा लावून वगैरे असं मॅग्नेटिक नाही ना ते थेरप्या सगळ्या असं होतं. तसलं काय काय ते असं तासभर पोटाला घालून बसायचं आणि तुमचं पोट बसल्या कमी होणार असं. तसं की म्हणजे तुम्ही नुसतं बसा आणि ते पोट कमी होणं वगैरे तेही काही कामाचे नसतात. त्यांनी किती काही दावे केले तरी तसं काही होत नाही. तर त्यामुळे हे सगळे नुसतं म्हणजे तुम्हाला बनवण्याचे कामं आहेत, की म्हणजे दॅट इज ऑफ नो यूज. ते तुम्हाला म्हणजे खोटं सांगतायत. अजिबात त्याच्यात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये आणि असं काहीही नाहीये म्हणजे अदर दॅन मी सर्जिकली जाऊन फॅट लेयर कमी करून घेतला, स्पेसिफिक फक्त पोटाचा, तरच ते तसं होऊ शकतं, की फक्त पोटाचं फॅट कमी होईल असं. जर मला आहार आणि व्यायाम हे मॅनेज करून जर माझं पोट कमी करायचंय, तर ते तुम्ही असं मी फक्त पोटाचंच फॅट कमी करणार आहे आणि बाकी कुठलं नाही. मला गाल हवेत तसेच हवेत आणि मला फक्त पोटाचं स्पॉट रिडक्शन ज्याला म्हणतात, तर तसं काही होत नाही. जे कुठल्या पण आपल्याला कंपन्या हल्ली बरेच वेट लॉस सेंटर्स आहेत ना, म्हणजे गल्लोगल्ली वेट लॉस सेंटर्स, स्लिमिंग सेंटर्स आहेत. तर जर ते कोणी तुम्हाला सांगत असतील, की नाही आम्ही फक्त पोट कमी करून देणार आहे, तर ते साफ झूट बोलतायत. अजिबात त्याच्यात कुठल्याही कणभर पण तथ्य नसतं. सो स्पॉट रिडक्शन इज अ मिथ. तुम्ही त्याच्या मागे गेलं नाही पाहिजे आणि जर गेलात तर म्हणजे तुम्ही तुमचे पैसे फुकट घालवणार आहात, दुसरं काही नाही करणार आहे. तर त्यामुळे कारण आपल्याला जेव्हा बेली फॅट कमी करायचं असतं, तेव्हा आपल्याला पूर्ण टोटल बॉडी फॅट जे असतं ते कमी करायला लागतं आणि आपलं टोटल म्हणजे फॅट लॉस करायला लागतं आणि त्याच्यातला एक मोठा भाग म्हणजे की आपण मसल मास पण वाढवायला लागतो. कारण नाही तर मसल मास कमी होऊन तुमचं वजन कमी होईल, वजन काट्यावरचं, पण फॅट जे आहे ते तसंच राहील. बेली फॅट जे आहे ना, ते का जास्त महत्त्वाचं असतं, कारण आपला वेस्ट टू हाईट रेशिओ आणि वेस्ट टू हिप रेशिओ हे ठरवत असतं, की आपल्या हार्टवर किती ताण येतोय.
ओके. तर खरा फोकस जो आहे ते पोट कमी करण्याकडे त्यासाठी असला पाहिजे. आता आता मला असं दिसायचंय किंवा मला शर्ट नीट बसत नाहीत वगैरे तो एक वेगळा भाग झाला. पण आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं हा वेस्ट टू हाईट रेशिओ आणि वेस्ट टू हिप रेशिओ जो असतो हा महत्वाचा असतो आणि तो कमी जर असेल म्हणजे पोट कमी असेल तर आपोआप तो रेशिओही कमी असतो. म्हणजे मग आपल्या हृदयावर जास्त ताण येत नाही म्हणून त्याच्याकडे लक्ष दिलं जातं. पण टोटल फॅट रिडक्शन जेव्हा आपण करतो तेव्हाच काय तो तुम्हाला म्हणजे पोट पण त्याच्याबरोबरच कमी होतं. असं नुसतंच बाकी तसंच ठेवायला फक्त पोट कमी करून द्या असं होत नाही. ओके. तुम्ही आता बॉडी कंपोझिशन काहीतरी म्हणालात, तर ते काय आहे? ते त्याच्याने आपल्या बॉडीतलं फॅट कळतं का? हो, आता बॉडी कंपोझिशन म्हणजे आपल्या शरीरात ओव्हरऑल जे आपलं मसल किती आहे, फॅट किती आहे, फॅटचे पण वेगवेगळे प्रकार असतात, की म्हणजे आता पोटाच्या फॅटबद्दलच जर मी बोलत असले, तर एक असतं की ॲब्डॉमिनल फॅट, की जे स्किनच्या खालचा जो थर आहे फॅटचा, तर दॅट इज माय ॲब्डॉमिनल फॅट आणि दुसरं आहे व्हिसरल फॅट. व्हिसरल फॅट म्हणजे की जे माझ्या आतमध्ये या भागात, पोटाच्या भागातच बरेच अवयव असतात, व्हायटल ऑर्गन्स, तर तुमचे लिव्हर, किडनी सगळं इथेच आहे, पोट सगळंच. तर ते व्हायटल ऑर्गन्सच्या अवतीभोवती जेव्हा असा एक फॅटचा थर त्यावर येतो, तर तेव्हा त्याला ते व्हिसरल फॅट वाढलं असं म्हणतात. आपण फॅटी लिव्हरचा जो आम्ही एपिसोड केलाय ना, त्याच्यात पण मी व्हिसरल फॅट बद्दल एक्सप्लेन केलंय. तर तो एपिसोड बघायचा विसरू नका तुम्ही, कारण फॅटी लिव्हर ही खूप कॉमन आहे आणि ज्यांना फॅटी लिव्हर असतं त्यांना बरेच वेळा त्यांचं अलॉंग विथ व्हिसरल फॅट तर जास्त असतंच, पण ॲब्डॉमिनल फॅटही जास्त असतं. कारण फॅटी लिव्हर मुळातच हा प्रकार असतो ज्यांचं वजन जास्त आहे त्यांच्यात बघायला मिळतं. जास्त वजन असलं की युजुअली पोटही जास्त म्हणजे असतंच बाहेर असं आलेलं, तर बेली फॅट जास्त असतं. सो दोज आर द डिफरंट टाइप्स. तर तुम्ही बॉडी कंपोजिशन अनालिसिस जेव्हा करता तेव्हा आपल्याला टोटल फॅट किती आहे, मसल मास किती आहे हे कळतं आणि त्याच्यात ते फॅट जे आहे ते विदिन लिमिट्स असलं पाहिजे. मसल मास आहे तो पण व्यवस्थित असला पाहिजे. असं नुसतं वजन कमी आहे टोटल तर पण दॅट इज ऑफ नो यूज. त्या वजनात काय आहे म्हणजे ते महत्वाचं आहे. फॅट कमी करायला किंवा पोट कमी करायला सकाळी उठून लिंबू पाणी, गरम पाण्यात लिंबू घालून प्या किंवा जसं तुम्ही म्हटलं तसंच चूर्ण आहेत वगैरे. तर हे लिंबू पाणी वगैरे तर सोपं आहे म्हणजे आपण करू शकतो. तर हे चांगलं आहे, करू शकतो का आपण? जर तुम्हाला ॲसिडिटी वगैरे होत असेल आणि तुम्ही असं लिंबू पाणी किंवा आंबट यानी जर सुरुवात करणार असाल, तर तुमचं ते बेली फॅट वगैरे तर विसरा. तुम्हाला अजून जास्त त्रास होईल कारण ते आंबट-आंबट तुम्ही खाताय सकाळपासून असं. जर तुम्हाला ओव्हरऑल म्हणजे ते लिंबू पाणी पिऊन जर चांगलं वाटत असेल, तर घेऊ शकताय. त्याच्यात जर तुम्ही मध वगैरे घालायला लागलात, तर प्रॉब्लेम होतो कारण मग उगीच तुम्ही सकाळी-सकाळी तेवढं मध म्हणजे साखरच असते ती, तर ते घेत असतं. त्यामुळे त्याची काही गरज नाही. तरीही या कशाचाही तुमच्या पोट कमी होण्याशी अजिबातही संबंध नाहीये. म्हणजे तुम्हाला तुमच्या मनाच्या सॅटिस्फॅक्शनसाठी असं घ्यायचं असेल, की हां, हे घेऊन बरं वाटतंय मला असं, तर घ्या. पण त्यानी काही तुमचं पोट वगैरे कमी होणार आहे अशातला काहीही भाग नाही. तसंच ग्रीन टी पण दिवसभर पीत असतात किंवा ब्लॅक कॉफी पीत असतात. तर त्याच्याने काही फरक पडतो? काही नाही. ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, ॲपल सायडर व्हिनेगर, अजून काय फ्लॅक्स ऑइल किंवा आणि बरेच प्रकार जो तो ब्लॅक कॉफी म्हणाली. ब्लॅक कॉफी तूप घालून घालतात, बुलेट कॉफी. हां, बुलेट कॉफी असतं, तर काहीही तरी फरक पडत नाही. तुम्ही पोट कमी जर मला करायचंय, तर मला टोटल बॉडी फॅट जे आहे, ते फॅट लॉस जे आहे ते करायला लागतं आणि त्यासाठी मला जेवढं मी आता एनर्जी माझी वापरते, म्हणजे एनर्जी एक्सपेंडिचर जेवढं आहे, त्याच्याहून मला कमी खायला लागतं टोटल कॅलरीज आणि हे सातत्याने दीर्घकाळ करायला लागतं आणि त्याच्याबरोबर मला व्यायाम करायला लागतो. म्हणजे मग माझं मसल जे आहे ते कमी होत नाही आणि फॅट कमी व्हायला लागतो. हाच एकच उपाय आहे. बाकी काहीही शॉर्टकट्स नाहीत. तुम्ही व्यायामाचा आता म्हणालात, तर कुठला व्यायाम म्हणजे बरेच प्रकार असतात. कार्डिओ, स्ट्रेंथ ट्रेनिंग, वेट लिफ्टिंग वगैरे असतं. तर त्यातला कुठला व्यायाम हा पोट कमी करायला सगळ्यात चांगला? एवढ्या प्रकार विचारले तू फक्त ॲब्स आणि सिटअप्स आणि क्रंचेस नाही विचारलं. कारण Instagram किंवा असं लोकांचं जर बघावं तर असंच वाटतं ना, की आपण नुसते ॲब्स केले, ॲब क्रंचेस केले, की आपलं पोट कमी होणार आहे. बाकी काही करायची गरज नाहीये. तर तसं नसतं. इनफॅक्ट तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून, की सगळ्यात जास्त कोर स्ट्रेंथनिंगचा म्हणजे आपलं जे हे आहे टॉर्सोचा कोर ज्याला म्हणतात, तर तिथे ॲब्स असतात आपले ॲब मसल लोकेटेड आहेत. तर ते कोर स्ट्रेंथनिंगचा सगळ्यात चांगला व्यायाम म्हणजे स्क्वॉट्स, लंजेस, डेडलिफ्ट्स असे जे व्यायाम असतात त्याच्यात तुमचं सगळ्यात जास्त किंवा फार्मर्स कॅरी जड नुसतं वजन घेऊन चालणे असं. तर त्याच्यात तुमचा कोर जास्त नीट म्हणजे स्ट्रेंथन किंवा टायटन होत असतं. नुसते क्रंचेस करून वगैरे काही होत नाही. तर तो सिटअप्स, क्रंचेस कॅन बी अ पार्ट ऑफ अ वर्कआउट म्हणजे ते तुमच्या बाकी व्यायामाचा एक भाग असू शकतात. पण बाकी काही न करता किंवा नुसतेच काही लोकं बघ कार्डिओच करत बसतात नुसते, की पोट कमी करायला. नुसतेच ट्रेडमिलवर आपले पळतात. मी स्वतः जिममध्ये किती वेळा बघते, की असे इन्क्लाइन आपले करून ठेवलेले असतात आणि त्याच्यावर असे धरून-धरून आपले पळायचा प्रयत्न करत असतात. अल्दो त्यांच्या पायाची तेवढी कपॅसिटी नसते, पण पोट कमी करायला म्हणून असे प्रकार करत असतात. त्यानीही काहीही होत नाही. एक्सेसिव्ह कार्डिओ करून परत तुमचं वजन कमी होईल येस, पण तुमचा मसल मास कमी होतो. त्यामुळे तुम्ही त्याच्या जोडीला स्ट्रेंथ ट्रेनिंग केलंच पाहिजे आणि याचे डिटेल्स आपला जो व्यायामावरचा एपिसोड आहे एक्सरसाइजवरचा, तर तो पण बघा म्हणजे तुम्हाला नीट कळेल, की व्यायाम कसा करायचा आणि त्याची कशी पूर्ण कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगची सांगड कशी घालायची हे तुम्हाला कळेल. बरेच लोकांना मी बघितलंय, की ते पोट कमी करण्यासाठी एकतर मधले-मधले लंच स्किप केलंय, ब्रेकफास्ट स्किप केलंय किंवा 1 मील अ डे करतात किंवा इंटरमिटेंट फास्टिंग पण आजकाल खूप करतात फॉलो. ते आणि डाएट आणि एक्सरसाइज असं करतात. तर मग हे चांगलं का? हे करू शकतो का आपण?
इंटरमिटेंट फास्टिंग तुम्ही जर जेवढं तुम्हाला खायला हवंय म्हणजे तुमचे प्रोटीन रिक्वायरमेंट्स किंवा बाकी जे काही आपले मायक्रोन्यूट्रिएंट रिक्वायरमेंट्स आहेत, तर तेवढे जर तुम्हाला त्यातनं मिळत असेल, तर तुम्ही इंटरमिटेंट फास्टिंग करायला काही हरकत नाही, करू शकता. इट्स अ गुड टूल. स्पेसिफिकली फॅट लॉस टूल आहे का ते तर नाही. म्हणजे तुम्ही अनेक वेळा असं होतं, की 8 तासच खात असतात किंवा 10 तासच खातायत, पण त्यात पण एवढं खातायत, की म्हणजे तुमचं काही फॅट लॉस होणारच नाहीये त्या ह्याच्यात. तर काय खाताय हे जास्त महत्त्वाचं आहे. ते किती खाताय हेही तितकंच महत्त्वाचं आहे, की तुम्ही फक्त 8 तास खाताय आणि मग त्यांनी झालं काम असं नसतं. 1 मील अ डे जे करतात, तर त्याच्यात दॅट इज नॉट रेकमेंडेड कारण त्याच्यात 2 प्रॉब्लेम होऊ शकतात. बरेच वेळा तुम्ही 1 तास खाता त्यामुळे तुमचे जे प्रायमरी रिक्वायरमेंट्स आहेत, म्हणजे जे प्रोटीन फायबर याचे जे आहे लागतंय, ते पण पूर्ण होत नाही. 1 मील अ डे करतात किंवा इव्हन अगदी 2 तास खातात आणि मग सकाळ संध्याकाळ जिमला जातात. तर तसं जेव्हा करतात, तर तेव्हा तुमचं मसल वेस्टिंग होतं. मसल मास कमी झाल्यामुळे तुम्हाला इंजरीज किंवा पुढे जाऊन म्हणजे बोन डेन्सिटी कमी होणं, ऑस्टिओपोरोसिस होणं असे बरेच प्रकार व्हायला लागतात. तर त्यामुळे तेही रेकमेंडेड नाहीये. तुम्ही व्यवस्थित जेवढं खायला लागतंय म्हणजे तुमचं मसल मास मेंटेन करायला जेवढं प्रोटीन घ्यायला लागते तेवढं घेतलंच पाहिजेत आणि मग त्याच्या जोडीनं तुम्ही व्यायाम केला पाहिजेत आणि अति व्यायाम करून पण तुम्हाला म्हणजे त्रास होतो, नुकसान होतं त्याच्यानी. सो दॅट इज नॉट रेकमेंडेड. आणि जसं ऑइल फ्री कुकिंग म्हणालीस ना तू, तर आता ऑइल फ्री कुकिंग, फॅट फ्री कुकिंग पण करतात, की म्हणजे पाण्यातच सगळं शिजवायचं आणि काही तेल तूप काही घालायचं नाही वगैरे, की फॅट कमी करायला. तर त्याच्यात सुरुवातीला तुमचं थोडं वजन कमी होईल, बट आपल्याला फॅट जे आहे हे पण एक मॅक्रो न्यूट्रिएंट आहे, महत्त्वाचं न्यूट्रिएंट आहे. जर आपण फॅट काही घेतलंच नाही, की असं समजून की मी फॅट नाही खाल्लं तर माझं फॅट कमी होणार आहे असं, तर पण त्याच्यामुळे पण आपल्याला डेफिशियन्सीज होतात. कारण आपल्या जसं मेंदू पण आपला लाइक ऑलमोस्ट 100% मेंदू हा फॅटचा बनलेला असतो. तर जर आपण मी फॅटच कमी केलं तर माझे हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होणार आहेत, माझे मूड गडबड होणार आहे असं. त्यामुळे दॅट इज ऑल्सो नॉट रेकमेंडेड. बेली फॅट रिडक्शनसाठी पण काही त्याचं ॲज सच मदत नाही होत. म्हणजे थोडा वेळ होईलही तुमचं, कारण तुम्ही कॅलरीज टोटल ड्रॉप करत असता. पण ते जसं तुम्ही नॉर्मल खायला लागतात तसं ते परत येतं सगळं आणि अशा वेळेला जेव्हा ते वाढतं, तर तेव्हा तुमचं व्हिसरल फॅट आधी वाढतं आणि मग ॲब्डॉमिनल फॅट वाढतं. तर त्यामुळे तुम्ही हे कुठल्याही प्रकारचे क्रॅश डायटिंगचे किंवा फॅट डाएट्स वगैरे आहेत, हे रेकमेंडेड नाही आहेत. तुम्ही व्यायाम आणि ग्रॅज्युअल कॅलरी डेफिसिट असं करूनच तुमचं बेली फॅट जे आहे ते रिड्यूस केलं पाहिजे. बेली फॅट आणि बायकांच्या हॉर्मोन्सचा काही संबंध आहे का? मग कसं आहे, जेव्हा आपले हॉर्मोनल इम्बॅलन्सेस असतात, की म्हणजे जर थायरॉइडचे इम्बॅलन्सेस आहेत किंवा PCOS आहे, काहींना इन्सुलिन रेझिस्टन्स असतं. अशा वेळी कसं होतं, की हे सगळे हॉर्मोन्स ह्याच पद्धतीनं काम करतात, की आपलं ओव्हरऑल फॅट वाढवण्याकडे जातात असं. ह्याचा कल जास्त असतो इन ऑल ऑफ दीज 3 कंडिशन्स. मधुमेह जरी असेल किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स असेल, जे PCOSमध्ये बघायला मिळतं, तर ते त्याच्यात पण असंच होतं, की तुमचं टोटल फॅट वाढवण्याकडेच्या दिशेनं हे हॉर्मोन्स जात असतात. तर त्यामुळे तुम्हाला मग जास्त एफर्ट घ्यायला लागतात जरा, की तुमचं मग फॅट जे आहे ते टोटल फॅट कमी करायला असं. पण याचा अर्थ हा नाही, की तुम्हाला जर थायरॉइड इम्बॅलन्स आहे, हायपोथायरॉइडिझम आहे किंवा PCOS आहे, तर तुम्हाला बेली फॅट कमी करता येणारच नाही असं अजिबात नाही. त्याच्यात सुद्धा तुम्ही जर तुमचं डाएट आणि हे नीट मॅनेज केलं एक्सरसाइज, तरी सुद्धा ते कमी करता येतं. पोटाचं फॅट सुद्धा कमी करता येतं. त्यामुळे असं काही नाहीये, की मला हॉर्मोनल इम्बॅलन्सेस आहे म्हणून माझं पोट आहे असंच राहणार आहे आणि मी कधीच ते कमी करू शकणार नाही असं अजिबात नाही. किंवा मेनोपॉज नंतर पोट कमी करता येत नाही असंही विचारतात खूप लोकं. हो, तर मेनोपॉजमध्ये पण कसं होतं, की इनफॅक्ट मेनोपॉजचा एपिसोड तुम्ही बघितला नसेल तर जरूर बघा. त्याच्यात आम्ही खूप डिटेलमध्ये समजवलंय. पण ओव्हरऑल मेनोपॉजमध्ये कसं होतं, की आपोआप आपल्या शरीरातलं फॅट पर्सेंटेज जे आहे ते हळू वाढायला लागतं बायकांचं. तर त्यामुळे त्याच्यात मग फॅट पर्सेंटेज वाढतं म्हणजे अर्थातच ते सगळीकडेच वाढणार आहे, त्याचं पोटाकडे पण वाढणार आहे आणि तुमचं बेसल मेटाबॉलिक रेट जरा थोडं कमी व्हायला लागतं. तर त्यामुळे तुम्ही जर व्यायाम करत नसाल आणि खाणं जसं आहे तसंच जर ठेवलत, तर मग तुमचं आपोआप हळू वजन वाढायला लागतं, कोलेस्ट्रॉल वाढतं, सगळंच होतं. सो येस, इन अ वे इट इज ट्रू, की म्हणजे तुम्हाला मेनोपॉज जर अचीव्ह झाला असेल, तर त्यानंतर तुम्हाला जरा जास्त कष्ट घ्यायला लागतात. पण ते म्हणजे इट्स नॉट लाइक खूप सिग्निफिकंटली डिफरंट नाही आहेत, की म्हणजे असं नाही की आता मेनोपॉज अचीव्ह झाला म्हटल्यावर मग जर एखादीचं म्हणजे दर महिन्याला 2 किलो फॅट कमी होतंय, तर मग मेनोपॉज झाल्यावर स्त्रीचं 3 महिन्यांना 2 किलो होणार असं नाही. इतका फरक नसतो काही. तुम्ही बेसल मेटाबॉलिक रेट कमी होतं असं म्हणाल, तर हे म्हणजे मेटाबॉलिझम का? कारण असं मी ऐकलंय, की ज्यांचं स्लो मेटाबॉलिझम असतं त्यांचं पोट लवकर कमी होत नाही असं काहीतरी. ज्यांचं स्लो मेटाबॉलिझम असतं, मुळात ज्यांचं वजन जास्त आहे, त्या बऱ्यापैकी सगळ्यांचं मेटाबॉलिझम जे असतं ते स्लो असतं. कारण जसं आपलं वजन वाढत राहतं, बॉडी फॅट वाढत राहतं, तसं बेसल मेटाबॉलिक रेट पण आपला कमी होतो. ओव्हरऑल आपण स्लो होतो. आपल्या शरीराच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आणि जे एनर्जी लेव्हल्स आहेत ते कमी व्हायला लागतात आपल्या. तर त्यामुळे तसं होतं आणि ज्यांचं जे असे एकदम अखंड बारीक असतात किंवा ज्यांना वजन पटकन वाढवताच येत नाही बघ, तर त्यांचं पण आपल्याला असं दिसतं, की त्यांचं ओव्हरऑल बेली फॅट जे आहे किंवा ॲब्डॉमिनल फॅट आहे ते कमी असतं इतरांपेक्षा. असं काही आहे का, की भारतीय लोकांचं पोट थोडंसं जास्त असतं इतर देशांच्या लोकांपेक्षा? आपलं इंडियन जे बॉडी टाइप आहे, तर त्याला स्किनी म्हणजे थिन फॅट इंडियन्स असं म्हणतात, की आपण असे हातपाय आपले बारीक असतात किंवा देसी बेली म्हणतात त्याला, की हातपाय बारीक आहेत पण पोट जास्त आहे असं. ते मुळात का आहे? कारण एवढ्या वर्षांपासून आपल्या देशात इतके जास्त दुष्काळ, एवढे वेळा पूर आलेला आहे वगैरे असं. तर त्याच्यामुळे आपल्या शरीराचं कंडिशनिंग असं झालेलं आहे, की कधीही पूर येऊ शकतो, कधीही दुष्काळ येऊ शकतोय. तर तुम्ही जे खाताय, तर त्यातनं आधी फॅट बनवून ठेवा. तर त्यामुळे जर एक कंपॅरिझन आपण केली, की सेम हाईट, सेम वजनाचा, सेम वयाचा एक पुरुष, इंडियन पुरुष
आणि हे जर आपण कम्पेअर केलं की कुठला मिडल ईस्टर्न सेम हाईट सेम वजनाचा मिडल ईस्टर्न मॅन तर किंवा युरोपियन मॅन तर त्यांचं बॉडी फॅट पर्सेंटेज ते इंडियन लोकांमध्ये फॅट पर्सेंटेज जे असतं ते जास्त असतं मुळात. आणि ह्याच कारणामुळे आपल्याकडे हार्ट आणि मधुमेहाची रिस्क पण जास्त आहे, कारण मुळात आपलं बॉडी फॅट पर्सेंटेज जास्त आहे. डिस्ट्रीब्युशन पण असं आहे की आपल्या बेलीभोवती जास्त आपल्या फॅट डिस्ट्रीब्युशन आहे ॲज कम्पेअर्ड टू द रेस्ट ऑफ द वर्ल्ड. आणि म्हणून आपण अजून जास्त काळजी घेतली पाहिजे, कारण सेम सगळं वजन असेल आणि सगळं हाईट वगैरे सेम असली तरी सुद्धा आपल्या शरीरात फॅट जास्त असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू एनी अदर पॉप्युलेशन. आणि दॅट पोजेस अ रिस्क, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला जे आजार हे असतात लाईफस्टाईल डिसऑर्डर्स ते होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला जास्त काळजी घ्यायला लागते. पोट कसं कमी करायचं याच्यावरचे भरपूर प्रश्न आले होते आणि याच्यावरचे सगळे उत्तरही आपल्याला मिळालेले आहेत. अजून काही याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील तर तसं मराठी@gmail.com वर आम्हाला नक्की ईमेल करा. आणि आम्ही हा आमचं सेम असतं पॉडकास्ट करून आता 1 वर्ष झालेलं आहे. 1 वर्षभरात आम्ही भरपूर एपिसोड्स तुमच्यापर्यंत पोहोचवलेत आणि खूप माहिती तुम्हाला आणून दिलेली आहे. यानंतर आता आम्ही एक थोडासा ब्रेक घेणार आहोत. बहुतेक 2 ते 3 आठवडे काही आता व्हिडिओ अपलोड होणार नाही आहे, पण त्यानंतर आम्ही एक खूप एक्साइटिंग नवीन रूपानं तुमच्यासमोर येणार आहोत की जिथे तुम्हाला जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवता येईल आणि अजून जास्त जे विषय आहेत न्यूट्रिशनचे ते आपल्याला कव्हर करता येतील. तर आता हे काय नवीन रूप असेल याचं तुम्ही आम्हाला सांगा कमेंट्समध्ये, बघू तुम्हाला ओळखता येत आहे का. आणि तोपर्यंत हा नेहमीच लक्षात ठेवा की हे तुम्हाला सगळ्यांपर्यंत शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे अजून आम्हाला छान काम करता येईल, याच्यावर आम्हालाही जास्त मोटिवेशन मिळेल. आणि असंच तुमचं प्रेम असू द्या आमच्यावर. आणि लक्षात ठेवा तुमचं आणि आमचं सेम असतं.